नमस्कार. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे किंवा तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं. तूप खाऊन लगेचच रूप येत नाही आणि तेल लावलेला पहलवान. या सर्व महिन्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे तेल आणि तूप. येस, तेल, तूप, स्निग्ध पदार्थ हे फक्त आपल्या खाण्यापिण्यातलाच अविभाज्य घटक नाहीयेत, तर आपल्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्येही त्यांना एक वेगळं स्थान आहे. आणि आज आपण बोलणार आहोत याच तेलाबद्दल, तुपाबद्दल, इन शॉर्ट स्निग्ध पदार्थांबद्दल. बरेचसे प्रश्न येतात मला या बाबतीत, की कोणतं तेल खायला हवं, दिवसभरामध्ये किती तेल खायला हवं एका व्यक्तीने, किंवा ऑलिव्ह ऑइल खरंच बेटर आहे का आपले जे इतर लोकल ऑइल्स आहेत, म्हणजे शेंगदाण्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल किंवा मोहरीचं तेल यापेक्षा बेटर आहे का ऑलिव्ह ऑइल. कोणतं तेल आपण नेहमी खायला हवं, किंवा आजकाल कोल्ड प्रेस्ड ऑइल, घाण्याचं तेल, फिल्टर्ड ऑइल, रिफाइंड ऑइल असे बरेचसे प्रकार आहेत तेलाचे, त्यापैकी कुठलं तेल घ्यावं, वनस्पती घी, वनस्पती तूप म्हणजे नक्की काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, बट याच्यामध्ये तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलं असेल, पोटाचा घेर वाढला असेल, काही हार्ट कंडिशन, हृदयाचं काही त्यांना विकार असतील, तर सर्वात आधी त्यांना सल्ला दिला जातो की खाण्यापिण्यातून तेल कमी करा किंवा तुपाचं, तेलाचं खाण्यापिण्याचं प्रमाण कमी करा. असं का बरं? वेल, कोणताही तैलीय पदार्थ जर आपण घेतला, समजा ते तेल असेल, तूप असेल, बटर असेल, हे फॅट्स कॅटेगरीमध्ये येतात. आणि फॅट्सचं कसं आहे, मॅक्रोन्यूट्रिएंट जो फॅट्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्रॅम फॅट जर आपण घेतलं तर त्याच्यातून 9 कॅलरीज मिळतात. आता 9 कॅलरीज हे खूप जास्त आहेत कम्पेअर्ड टू कार्ब्स आणि प्रोटीन. कार्ब्स आणि प्रोटीनच्या 1 ग्रॅम मधून आपल्याला 4 कॅलरीज मिळतात. आणि ते जे फॅट्स जे आहेत, जे तैलीय पदार्थ आहेत, त्याच्यातून आपल्याला 9 कॅलरीज मिळतात प्रत्येक 1 ग्रॅमच्या पाठीमागे. आणि हे फॅट्स कन्झ्युम करणं, फॅट्स खाणं हे खूप इझी जातं आणि त्यामुळे आपल्याला भान राहत नाही की आपण किती तूप किंवा तेल खाल्लेलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर तूप घेत असाल रोजच्या तुमच्या जेवणावर, तर तुम्हाला भान राहत नाही की 1 चमचाभरच तर मी तूप घेतलेलं आहे. आता 1 चमचाभर म्हणजे 5 ग्रॅम एवढं ते तूप झालं आणि त्याच्यातून आपल्याला नियरली 45 कॅलरीज एवढ्या मिळतात. बट त्या 1 चमच्याचे 2 चमचे कधी होतात ते आपल्याला कळत नाही आणि मग दुप्पट कॅलरीज होऊन जातात. मग आपण 90 कॅलरीज खातो. म्हणजेच काय, तेल तूप खाणं हे खूप इझी आहे. आपल्या पोटात तेल तूप जाणं हे खूप इझी आहे. आपण जेव्हा भाजी बनवतो त्यावेळेस अगदीच सढळ हाताने ज्यावेळेस आपण तेल यूज करतो त्यावेळेस आपल्याला भान राहत नाही की एक्झॅक्टली किती तेल गेलेलं आहे. आणि त्यामुळेच हे तेल ओव्हर ईट करणं किंवा जास्त खाणं आणि त्याच्यातून आपल्या पोटामध्ये जास्त कॅलरीज जाणं हे प्रमाण खूप सोपं आहे, किंवा ही प्रक्रिया खूप सोपी आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की आपण नेहमी भान ठेवावं की आपण किती तेल खातोय. एका व्यक्तीने दिवसभरामध्ये किती तेल खावं? वेल, अकॉर्डिंग टू ICMR किंवा WHO रेकमेंडेशन्स प्रमाणे ऑन अन ॲव्हरेज एखादे 18 वर्षापुढील जर व्यक्ती असेल तर त्यांनी 25 ते जास्तीत जास्त 30 ग्रॅम एवढं तेल, तूप हे दिवसभरामध्ये खायला हवं. म्हणजे 25 ते 30 ग्रॅम यामध्येच तुमचं कुकिंग ऑइल आलं, म्हणजे दिवसभरामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही जेवण बनवणार आहोत ते, आणि जे तुम्ही वरती भातावरती तूप घेता ते, हे सगळं मिळून 25 ते जास्तीत जास्त 30 ग्रॅम व्हायला हवं, त्यापुढे नाही. येस, दिवसभरामध्ये 25 ते 30 ग्रॅम. आता खूप जण म्हणतील की आता प्रत्येकाचं मोजत बसायचं का, 25 ग्रॅम तेल याने खाल्लं, याने 20 ग्रॅम खाल्लं. वेल, असं नाही केलं तरी चालेल. यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक यूज करू शकतो. एका व्यक्तीला एका दिवसासाठी 25 ग्रॅम तेल लागत आहेत. समजा जर 4 जणांची फॅमिली असेल तर ऑब्व्हियसली त्या फॅमिलीला एका दिवसासाठी 100 ग्रॅम एवढं तेल लागेल. आणि तेच महिनाभरासाठी त्याला आपण 30 ने मल्टिप्लाय केलं तर 3 किलो एवढं तेल लागेल. सो मेक शुअर की जर 4 जणांची फॅमिली असेल तर महिनाभरामध्ये 3 किलोच्या पुढे तेल जाऊ नये. आणि जर तुम्ही एकटे असाल तर एका दिवसाचं तुमचं 25 ग्रॅम एवढं तेल होतं. आणि जर तुम्हाला 30 दिवसाचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर 750 ग्रॅम एवढं असेल. आणि त्याच्या पुढे तुम्ही तेल खायला नको. येस, महिनाभरामध्ये जास्तीत जास्त 750 ग्रॅम एका व्यक्तीने, त्याच्या पुढे नको. आणि याच 750 ग्रॅमच्या मध्ये तुम्हाला तुमचं तूप ही इन्क्लूड करायचं आहे.
आपल्याला हे तेल प्रमाणातच खायचं आहे, चुकायचंही नाही. सो यासाठी गृहिणी एक ट्रिक करू शकतात, ते म्हणजे सकाळीच एका व्यक्तीस 25 ग्रॅम अशा प्रमाणात ऑइल जे आहे ते मेजर करून घेऊ शकतात. म्हणजेच काय, एका व्यक्तीला 25 ग्रॅम, जर 4 जणांची फॅमिली असेल तर 100 ग्रॅम एवढं तेल सकाळीच एका कंटेनरमध्ये काढून ठेवायचं आणि दिवसभरासाठी ते तेल यूज करायचं. त्याच्या पुढे आपण ह्याचा युसेज एक्सीड करायचा नाही, त्यापुढे आपण तेलाचा वापर जास्त करायचा नाही. अशामुळे काय होईल, तुम्ही तेल जे आहे ते प्रमाणातच यूज कराल. आता बघूया की कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा फिल्टर्ड ऑइल किंवा रिफाइंड ऑइल नक्की हे काय प्रकार आहेत. तर हे तिन्ही प्रकार जे आहेत ते तेल एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या किंवा तेल बियांमधून तेल काढण्याच्या प्रक्रियेवरती हे बेस्ड हे जे टाइप्स झालेले आहेत. तेल काढण्याची जी सर्वात जुनी पद्धत आहे ती म्हणजे कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा वुड प्रेस्ड ऑइल पण ह्याला म्हणतात. वुड प्रेस्ड ऑइल, कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल हे सगळे एकच कॅटेगरीचे आहेत. आता याच्यामध्ये कुठलीच बाहेरून प्रक्रिया केली जात नाही किंवा कुठलीच हीट ऍप्लिकेशन केली जात नाही. घाणा असतो लाकडी, जसं जुन्या पद्धतीमध्ये लाकडी घाणा होता, लाकडी घाणा असतो, त्याच्यामध्ये ह्या बिया टाकल्या जातात आणि त्याला हळूहळू क्रश केलं जातं आणि ते तेल बाहेर येतं आणि त्याला फक्त एकदा गाळून घेतलं जातं. या तेलबियामध्ये टेस्ट भरपूर असते, सुगंध याचा खूप येतो, स्ट्रॉंग स्मेल असतो याला. सर्व न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व, विटॅमिन्स ए, डी, ई, के हे सर्व विटॅमिन्स या तेलामध्ये अगदी इंटॅक्ट असतात. कुठलीच प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे हे तेल अगदी शुद्ध स्वरूपात असतं. बट या तेलामध्ये काही सूक्ष्म कण जे मायन्यूट पार्टिकल्स असतात, त्याच्या सालीचे जे टर्फल किंवा साल आपण म्हणतो, या सर्व गोष्टींचे सूक्ष्म पार्टिकल जे आहेत त्याच्यामध्ये उतरतात. त्यामुळे काय होतं, आपण हे तेल ज्यावेळेस हीट करतो त्यावेळेस हे जळण्याची शक्यता असते. हे जे स्मॉल मायन्यूट पार्टिकल्स आहेत, हे सूक्ष्म कण आहेत, ते जळण्याची शक्यता असते. त्यासाठीच हे तेल आपण तळण्यासाठी वापरू शकत नाही. येस, हे जे कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा वुड प्रेस्ड ऑइल किंवा घाण्याचं तेल आहे ते आपण तळणीसाठी वापरू शकत नाही. येस, आपल्या परतलेल्या भाज्या आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा आजकाल सॅलड वरती ड्रेसिंग यूज करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोशिंबीर वरती वगैरे ड्रेसिंग हे ऑइल यूज करतात. जिथे जिथे कच्चं तेल खाल्लं जाऊ शकतं त्या पदार्थांमध्ये तुम्ही हे कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन किंवा घाण्याचं तेल यूज करू शकता. आणि हे जे घाण्याचे किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत त्यांची शेल्फ लाईफ जी आहे ती थोडी कमी असते. म्हणजेच काय, त्याला आपण खूप काळासाठी ठेवू शकत नाही. काही दिवसांनंतर त्या तेलामधून एक वेगळा स्मेल येऊ लागतो आणि ते तेल जे आहे ते खाण्यायोग्य राहत नाही. हा एक फक्त नेगेटिव्ह फॅक्टर असू शकतो. आता येऊयात फिल्टर्ड ऑइल्सकडे. जे फिल्टर्ड ऑइल्स असतात ते एका कमर्शियल फॅसिलिटीमध्ये बनवले जातात आणि याला मशीन थ्रू बनवलं जातं. हे जे तेल आहे मशीन थ्रू काढलं जातं. या प्रोसेसमध्ये एक्सटर्नल हीट काही जास्त अप्लाय केली जात नाही, बट मशीन्स मध्ये बनवलं जातं. मशीन्स यूज करून हे तेल काढलं जातं, त्यामुळे थोडीशी हीट जनरेशन होते आणि थोडीशी या तेलावरती प्रक्रिया होते आणि नंतर एक दोनदा या तेलाला आपण फिल्टर करून घेतलं जातं आणि त्यामुळे थोडीशी प्रक्रिया केलेली असते, त्यामुळे ह्याचे थोडेसे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते थोडे कमी झालेले असतात. याचा थोडा तेलाचा जो उग्र वास असतो तो थोडासा कमी झालेला असतो, गंध ज्याला म्हणतात तो थोडासा कमी झालेला असतो आणि हे कमी गढूळ असतं कम्पेअर्ड टू कोल्ड प्रेस्ड ऑइल जे खूप गढूळ असतं आणि खूप दाटसर असतं. त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे थोडं कमी दाट असतं आणि कमी गढूळ असतं आणि थोडं स्वच्छ दिसतं. बाकी याचाही स्मोकिंग पॉइंट जो आहे तो खूप हाय नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये आपण फ्राईंग नाही करू शकत. या फिल्टर्ड ऑइल मध्ये आपण आपल्या रेग्युलर दररोजच्या भाज्या परतून घेणे, दररोजची भाजी बनवणे या गोष्टी करू शकतो, बट फ्राईंग साठी फिल्टर्ड ऑइल ही जास्त योग्य पर्याय नाही. येऊयात रिफाइंड ऑइलकडे. येस, रिफाइंड ऑइल म्हणजे सर्वात जास्त प्रक्रिया केले गेलेले तेल. येस, रिफाइंड ऑइल मध्ये काय होतं, जे काही तेल बिया आहेत त्याच्यावरती खूप सारी प्रक्रिया केली जाते, त्याच्यामधून तेल काढलं जातं, पुन्हा त्या तेलला हायड्रोजनेशन केलं जातं, त्याच्यामध्ये बरीचशी केमिकल प्रोसेस केली जाते, ब्लिचिंग केली जाते. ते तेल अगदी ट्रान्सपरंट दिसावं, त्याचा कलर काहीच राहू नये म्हणून त्याच्यावरती ब्लिचिंग केली जाते, त्याचा कुठलाच गंध येऊ नये यासाठी ही केमिकल प्रोसेस केली जाते. आणि पुन्हा हे जे तेल आहे ते अगदी पातळ असतं, इतर तेलांसारखं जे आपण आधी बोललो फिल्टर्ड किंवा जे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे त्यासारखं दाट नसतं, हे थोडंसं पातळ तेल असतं. सो
या सर्व प्रोसिजर्स केल्यानंतर आपल्याला मिळतं रिफाईंड ऑइल. आता बऱ्याचशा प्रोसेस केलेल्या आहेत, त्याला बरंच हिटिंग केलं गेलं आहे, खूप गरम केलं गेलं आहे, त्यामुळे याचा स्मोकिंग पॉइंट थोडा हाय असतो. त्यासाठी हे तेल तळण्यासाठी खूप योग्य असतं. जर तुम्ही काही तळण करत असाल, काही गोष्ट पदार्थ तळत असाल, तर तुम्ही हे तेल यूज करू शकता. बट दररोजच्या खाण्यामध्ये हे तेल यूज करू नये. येस, दररोजची आपली भाजी बनवताना, दररोजची आपले कुठलीही पक्वान्न बनवताना या तेलाचा वापर करू नये. या तेलामध्ये सर्वात कमी न्यूट्रिएंट्स असतात. कॅलरीज सर्व ऑइल्समध्ये जवळपास सारख्याच असतात, त्याच्यामध्ये काही फरक नसतो. बट रिफाईंड ऑइलमध्ये न्यूट्रिएंट्स काहीच नसतात. येस, रिफाईंड ऑइलचा एक फायदा असा आहे की शेल्फ लाईफ जी आहे त्याची जास्त आहे, म्हणजे जास्त काळ हे तेल टिकतं. आणि हे टिकावं म्हणूनच याच्यावरती एवढी प्रोसेस केली गेलेली असते, म्हणूनच याला रिफाईन केलं गेलं असतं. आणि जसं मी आधी म्हटलं की याचा स्मोकिंग पॉइंट खूप हाय असतो, म्हणजेच आपण ह्याला गरम केल्यावरती हे तेल जळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. त्यामुळेच हे तेल तळण्यासाठी योग्य आहे. आता तळण हे महिन्यातून एखाद वेळेसच आपण करायला हवं. आयडियली महिन्यातून एखाद वेळेसच आपण तळलेला पदार्थ खायला हवा. त्यामुळे महिन्यातून एखाद वेळेसच आपण हे रिफाईंड तेल यूज करायला हवं. रोजच्या जेवणामध्ये ह्या तेलाचा वापर करू नये. खूप जणांचा प्रश्न येतो की नेमक्या कुठल्या तेलबियाचं आपण तेल खायला पाहिजे. म्हणजेच आपण ग्राउंडनट ऑइल, शेंगदाण्याचं तेल खायला हवं का मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल खायला हवं. काही जण म्हणतात कोकोनट ऑइल खूप सुपर फूड आहे. काही जणांचं म्हणणं आहे तिळाचं तेल गरम असतं ते खायला हवं का. वेल, कुठल्याही तेलबियापासून मिळालेलं तेल तुम्ही घ्या, त्यांच्यामध्ये कॅलरीज जे आहेत ते जवळपास सेम असतात. फक्त त्या तेलामधले काही न्यूट्रिएंट्स, काही पोषक तत्वे आणि त्या तेलाची प्रकृती ही थोडीशी बदलत राहते. म्हणजेच काय, काही जण म्हणतात की खोबऱ्याचं तेल हे थंड असतं, त्याचं मोहरीचं तेल थोडं उष्ण असतं. सो अशा प्रकारे प्रत्येक तेलाचा हा आपापला वेगवेगळा गुण आहे. सो आपण काय करू शकतो, हे सर्व तेल अल्टरनेट यूज करू शकतो, म्हणजे आलटून पालटून आपण ही तेल यूज करू शकतो. म्हणजे 1-2 महिने आपण शेंगदाण्याचं तेल यूज केलं, नंतर आपण सनफ्लॉवर ऑइल यूज करू शकतो, त्यानंतर आपण खोबऱ्याचं तेल यूज करू शकतो किंवा मस्टर्ड ऑइल यूज करू शकतो. सो या सर्वच ऑइल्सचे आपल्याला बेनिफिट्स मिळावे म्हणून आपण हे ऑइल्स अल्टरनेटिव्हली यूज करू शकतो. आता काही जणांचा प्रश्न असा येतो की आम्ही साजूक तुपामध्ये जेवण बनवू शकतो का, रोजचं जेवण बनवण्यासाठी साजूक तूप वापरू शकतो का. वेल, याचा शॉर्ट मध्ये आन्सर आहे नाही. आता असं का, तूप हे फॅट आहे. येस, तूप कितीही गुणकारी असलं, तूप आपल्याला डायजेशनला हेल्प करतं. तुपामध्ये ऑफकोर्स दुसरे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन ए, डी, ई, के, दुसरेही न्यूट्रिएंट्स असू शकतात. बट तूप हे सॅच्युरेटेड फॅट कॅटेगरीमध्ये येतं. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, असे तैलीय पदार्थ जे रूम टेम्परेचरवरती घट्ट असतात. आणि या सॅच्युरेटेड फॅटचं कन्झम्पशन आपण कमीत कमी करायला हवं. येस, रेकमेंडेड डेली अलाउन्स मध्ये, म्हणजे जे काही आपल्याला दिवसभरांमध्ये 25 ते 30 ग्रॅम एवढं तेल दिलेलं आहे, फॅट्स दिलेला आहे, त्यापैकी जास्तीत जास्त आपण 5 ते 7 ग्रॅम एवढं तूप घ्यावं. त्यापेक्षा जास्त नको. म्हणजेच एक छोटा चमचाभर आपण तूप घेऊ शकतो. आता का जास्त नाही खायचं तूप, का तर ते सॅच्युरेटेड फॅट आहे आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे आपल्या हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी फार काही चांगले नसतात. आता काही जणांचा तर्क असं येईल की आपली या आधीची पिढी किंवा आपले पूर्वज जे आहे ते तुपामध्ये सर्व गोष्टी बनवायचे, तुपाचीच फोडणी टाकायचे, पक्वान्नामध्ये सर्रास तूप यूज केलं जायचं. मग त्यांना भीती नव्हती का हृदयरोगाची किंवा हार्ट कंडिशन्सची. वेल, आपण जर आपल्या पूर्वजांशी कम्पेअर करत आहोत तर प्रत्येकच गोष्ट कम्पेअर करायला हवी. आपल्या पूर्वजांची ऍक्टिव्हिटी लेवल म्हणजे हालचाल, दैनंदिन होणारी त्यांची हालचाल जर आपण पाहिली आणि आपली कम्पेअर केली तर आपण त्यांच्या 10% पण ऍक्टिव्ह नाही होत. इव्हन त्यांच्या 10% पण आपली हालचाल होत नाही. त्यामुळे एवढं सॅच्युरेटेड फॅट आपल्या बॉडीसाठी चांगलं नाही. येस, तूप चांगलं आहे, तूप आपल्या जॉईंट्सच्या लुब्रिकेशनसाठी चांगलं आहे, तूप आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतं, पण अति प्रमाणामध्ये आपण तूप खाऊ शकत नाही. आपल्या बॉडीसाठी ते चांगलं नाही, हृदयासाठी चांगलं नाहीये. का तर सध्या आपली लाईफस्टाईल अशी आहे की आपली ऍक्टिव्हिटी लेवल कमी आहे. जेवढी ऍक्टिव्हिटी लेवल कमी, तेवढं तुम्ही कमी तूप खाऊ शकता किंवा कमी तूप पचवू शकता. सो आय वुड सजेस्ट, जर तुम्ही तूप घेणारच असाल तर दिवसभरातून जास्तीत जास्त 1 स्पून
1 टीस्पून एवढा तुम्ही तूप घेऊ शकता आणि तेही तुमचे जे रेकमेंडेड अलाउन्स आहे, म्हणजे दिवसभरामध्ये जेवढं तुम्हाला अलाउड आहे 25 ग्रॅम, त्यापैकी 1 चमचा याच्यामध्ये तुम्ही डिडक्ट करायचा आहे. म्हणजे 5 ग्रॅमच्या आसपास तुम्ही तूप खाऊ शकता आणि उरलेलं 20 ग्रॅम तुम्ही जे तेल आहे तुमच्या स्वयंपाकामध्ये यूज करू शकता. सो तूप कितीही चांगलं असलं तरी ते प्रमाणातच खायला हवं, कारण अति सर्वत्र वर्जते. खूप जणांचं असं म्हणणं आहे की ऑलिव्ह ऑइलमुळे वेट लॉस होऊ शकतो किंवा ऑलिव्ह ऑइलमुळे वेट वाढणार नाही. वेल, हा पण एक गैरसमज आहे, हे एक मिथ आहे. मला सांगावं असं वाटेल की ऑलिव्ह ऑइल असू देत, ग्राउंडनट ऑइल असू देत, शेंगदाण्याचं तेल असू देत, तिळाचं तेल असू देत, मोहरीचं तेल असू देत, या सर्व तेलांमध्ये जवळपास सारख्याच कॅलरीज असतात. हो, नियरली सेम कॅलरीज असतात या सर्व तेलांमध्ये. न्यूट्रिएंट्स मध्ये येस थोडंफार ते डिफर करतात. जसं मी आधी म्हटलं, काही गोष्टी एका तेलामध्ये जास्त असतात, दुसऱ्या तेलामध्ये एखाद दुसरी गोष्ट कमी असेल, बट त्याच्यामध्ये इतर कुठलं तरी न्यूट्रिएंट जास्त असतं. तर मी डिटेल इथे देणार नाही. तसंच ऑलिव्ह ऑइलमध्ये फक्त व्हिटॅमिन के हे थोडं जास्त असतं इतर ऑइल्सच्या कम्पेअर्ड. पण याचा अर्थ असा नाही की ऑलिव्ह ऑइल हे जास्त हेल्दी आहे किंवा ऑलिव्ह ऑइलमुळे वेट वाढणारच नाही किंवा ऑलिव्ह ऑइलमुळे वेट लॉस होतो. नाही, असं काही नाहीये. तुम्ही प्रमाणामध्ये कुठलंही तेल खा, तुमचं वेट वाढणार नाही. पण प्रमाणाच्या बाहेर तुम्ही कुठलंही तेल खाल्लं तर ऑफकोर्स वेट वाढणारच. ऑलिव्ह ऑइल इज नॉट बेटर दॅन एनी लोकल ऑइल. मी तर सांगेन की तुम्ही शक्यतो जे आपलं रिजनल सीझनल ऑइल आपल्याला मिळतं तेच तुम्ही यूज करा. ऑलिव्ह ऑइल हेल्दी आहे हे फक्त एक मार्केटिंग गिमिक होतं. खूप वर्षांपूर्वी ऑलिव्ह ऑइलला इंडियामध्ये इंट्रोड्यूस करायचं होतं. इंडिया एक खूप मोठं मार्केट आहे आणि तिथल्या लोकल कॉम्पिटिटर्स जे आहेत किंवा जे लोकल ऑइल्स आहेत त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ऑलिव्ह ऑइल कुठेतरी छान दिसावं, कुठेतरी उजवं ठरावं, म्हणून हे फक्त मार्केटिंगचं एक गिमिक होतं की ऑलिव्ह ऑइल इज बेटर ऑर हेल्दियर दॅन अदर ऑइल्स. नाही, ऑलिव्ह ऑइल इज सिमिलर टू अदर ऑइल्स. तळणीसाठी किंवा कधीतरी रिफाइंड ऑइल यूज करा हे तर मी म्हटलंच आहे. बट तळणीसाठी वापरलेलं तेल, जे तळण करण्यासाठी यूज केलेलं तेल आहे ते रियूज होऊ शकतं का, म्हणजेच पुन्हा ते वापरू शकतो का? वेल, शक्यतो ज्या वेळेस तुम्ही काही फ्राय करत आहात, काही तळत आहात, मेक शुअर की तुम्ही मोठ्या कंटेनरमध्ये ते फ्राय करत नाही आहात आणि जास्त तेल शिल्लक राहत नाहीये. ओके, ही पहिली स्टेप आहे. सो मेक शुअर की तुम्ही कमी तेलामध्ये, वेळ जरी जास्त लागला तरी कमी तेलामध्ये तुम्ही फ्राय करा. आणि येस, त्याच्यामधूनही तेल थोडंसं राहणार, थोडंसं शिल्लक राहणार. सो हे तेल तुम्ही गाळून घेऊ शकता आणि हे तेल तुम्ही भाजीसाठी किंवा पोळीला लावण्यासाठी वगैरे घेऊ शकता. बट हे तेल पुन्हा तळण्यासाठी यूज करू नका. म्हणजेच तेलामध्ये जर तुम्ही एकदा वस्तू तळली तर ते तेल पुन्हा तळण्यासाठी यूज करू नका, फ्राईंगसाठी ते तेल यूज करू नका. रियूज तुम्ही करू शकता, 1-2 दिवसातच रियूज करा, कारण मग पुन्हा त्याचं ट्रान्सफॅट मध्ये कन्व्हर्जन वगैरे होतं. एकदा जे तेल तळण्यासाठी यूज केलं गेलेलं आहे ते तुम्ही जर पुन्हा तळण्यासाठी यूज करत असाल तर ते पुन्हा खूप हाय टेम्परेचरवरती हीट करावं लागतं आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट्स जे आहे ते वाढतात आणि ट्रान्सफॅट हे आपल्या हार्टसाठी म्हणजे हृदयासाठी खूप खूप अनहेल्दी असतात. येऊयात वनस्पती तुपाकडे. वनस्पती घी किंवा याला हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल पण म्हणतात. आता हे वनस्पती घी म्हणजे नक्की काय असतं? वेल, हा एक तुपाला स्वस्त पर्याय आहे. तूप जसं क्रीमी घट्ट असतं त्याच प्रकारचं हे वनस्पती घी असतं. ते पण क्रीमी असतं, घट्ट असतं रूम टेम्परेचरवरती. आता हे वनस्पती घी बनवतात कसं, वनस्पती तूप बनवतात कसं? वेल, हे वनस्पती तूप हे जनरली पाम ऑइल, सोयाबीन ऑइल किंवा कॉटन सीड ऑइल, कपाशीचं तेल ज्याला म्हणतात, याच्यापासून बनवतात. आता हे ऑइल तर लिक्विड असतात, पातळ असतात, बट यांना खूप सारी केमिकल प्रोसेस करून, हिटिंग करून, हायड्रोजनेशन करून यांचं टेक्स्चर चेंज केलं जातं. यांना क्रीमी आणि सॉलिड बनवलं जातं. जे तैलीय पदार्थ आहेत, पातळ आहेत, त्यांना प्रोसेस करून पुन्हा त्याला घट्ट बनवलं जातं, क्रीमी बनवलं जातं तुपासारखं दिसण्यासाठी. आणि या सर्व प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण हे खूप जास्त वाढतं. परत 50% पेक्षाही जास्त याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं. म्हणजे जेवढं ते तूप आहे, वनस्पती तूप आहे, त्याच्यामधला 50% पेक्षा जास्त भाग हा ट्रान्स फॅट असतो. आणि ट्रान्स फॅट हे आपल्या हार्टसाठी खूप खूप डेट्रिमेंटल आहे, आपल्या हार्ट हेल्थसाठी चांगला योग्य पर्याय नाही. त्यामुळे हे जे वनस्पती तूप आहे, वनस्पती घी आहे किंवा हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, इज अ स्ट्रिक्ट नो
फ्रॉम एनी पॉइंट ऑफ व्ह्यू. आता बाजारात मिळणारे जे देसी घी मध्ये तळलेली जिलबी म्हणा किंवा बेकरी प्रॉडक्ट्स म्हणा, ह्या सर्व प्रॉडक्ट्स मध्ये हे वनस्पती तूप किंवा मार्गरीन ह्या गोष्टीच यूज केल्या जातात. सो हा होता आजचा व्हिडिओ तेलाबद्दल सांगणारा. कोणतं तेल खावं, कोणतं तेल खाऊ नये, किती प्रमाणामध्ये तेल खावं, तूप खावं की खाऊ नये, किती प्रमाणामध्ये तूप खावं, याबद्दल माहिती सांगणारा. आय एम शुअर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्ही प्लीज आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, कारण तुम्ही लाईक केल्यावरती युट्यूब हा व्हिडिओ इतरांनाही दाखवतं. सो नक्की लाईक करा. आणि तेलाबद्दल, तुपाबद्दल, बटरबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का ते मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.